तर सामना मैदानावरती लगेच सुरू केला जाईल. आपण पाहू शकता सलामी जोडी स्ट्रायकरवरती फलंदाज चिखलोली गाव टीमचा प्रणित सालुंके, नॉशकरवरती फलंदाज असेल केशव धोंडे. ही सलामी जोडी पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्गवरती पहिले षटक हाताळलेला हर्षदनं काप्रशिदी पाले आपण पाहिलं. याच्या माध्यमातून जी स्पर्धा भरवली गेली होती स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन लक्ष्मण वारंगे स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं. भरपूर चांगली कामगिरी त्यानं केली. तोच हर्षद आपण पाहू शकता क्लासिकल फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली आणि तेवढीच चांगली गोलंदाजी देखील त्यानं केली होती. त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त तो मॅन ऑफ द सिरीजच्या रेसिंगमध्ये होता. शेवटच्या मुमेंटला सूरज दुधकरनं 23 धावा ठोकल्या आणि ती बुलेट बाईक ती सूरज दुधकरला मिळाली. हरकत नाही आहे, परंतु प्रयत्न चांगले केले होते हर्षदनं त्या स्पर्धेमध्ये. एक चांगला खेळाडू आपण पाहू शकता आणि त्याच्यासमोर तेवढाच चांगला खेळाडू शाकिनपती आपण पाहतोय तो म्हणजेच प्रणित सालुंके. दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडनं शुभेच्छा या मॅचसाठी. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामना सुरू होतो मैदानावरती. हर्षद तयार. गोलंदाजी मागपती पावपेचं पहिलं षटक घेऊन स्ट्रायकरपती फलंदाज प्रणित. गेम ऑन. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल बॅकफुटवरती गेले. आडव्या बॅटनं खेळले. फटका चांगला पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू बॉलला उचलेल तोपर्यंत सिंगल एकवटली जाईल. खाता खुलं होईल प्रणितचा. आणि आपण पाहिलं गेलं तर चिखलोली गाव या टीमचं जय बागोबा चिखलोली गाव संघ आपण पाहतोय आणि त्यांना फाईट करतोय सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा संघ. सिंगल बरोबर या ठिकाणी खातं खुलं झालं. श्रीगणेश करतोय प्रणित आपल्या टीमचा. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज जात येतोय किशोर. किशोर देखील एक चांगला खेळाडू आहे. त्याच्यामध्ये देखील क्षमता गुणवत्ता भरपूर आहे. परंतु समोरचा संघ त्यांच्याच बाजूचा आपण पाहतोय त्यांचाच गावचा संघ चिखलोली ठाकूरपाडा संघ. त्यानं फाईट करतोय. फटका चांगला आडव्या बॅटनं खेळले. कोणताही खेळाडू उपस्थित नाही आहे आणि चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती. 1 बाउन्स इंटू द फॅन्स फॉर 4 रन. किशोरच्या बॅटमधनं हा पहिला दमदार चौकार. फलंदाज केशव त्या ठिकाणी होता आणि फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. पावपेचं षटक सुरू आहे आणि हा चौकार केशवच्या बॅटमधून आला. खातं खुलं झालं केशवचा. चौकारांना टीमची टोटल आपण पाहतोय 5 धावा फलकावरती. यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळते. थोडंसं चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गुडलेंतवरती पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो देखील पडला. त्याचबरोबर चेंडूला थोडीशी उचली घेतली आणि जातोय सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळते. फटका खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. केशवला संपर्क नाही आहे. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस वेट अँड वॉच क्रिकेट. फटका चांगला. आउटफील्ड देखील फास्ट असेल. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. केशवच्या बॅटमधनं हा येणारा दुसरा चौकार. वॉच क्रिकेट. थोडीशी वाट पहिली केशवनं बॉलची. शेवटच्या मोमेंटला बॅटचा पेस ओपन केला आणि फटक्यामध्ये एवढी ताकद नव्हती परंतु गॅपमधून हा चेंडू फरार झाला. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. टीमची टोटल 4 ने पुढे सरकली. 9 धावा स्कोर गडबती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. गोलंदाज हर्षद थोडासा मागणा ठरलाय सुरुवातीला. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा बॉल चांगला आहे. बॉल चांगला आहे. गुडलेंथवरती पडल्यानंतर चेंडूला थोडीशी उसरी घेतली आणि फटका खेळण्यासाठी लक्ष्यमच्या थोडेसे बाहेर निघाले होते केशव आणि स्वतःला थोडंसं हवेमध्ये फ्लाय देखील केलं होतं. दुसऱ्या ॲक्शनने दाखवून देतात की फटका मला पॉईंटच्या दिशेला खेळायचा होता. संपर्क नाही आहे. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. कमबॅक करतोय गोलंदाज हर्षद. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. बॉल झालेत ओव्हरमधील 5. पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू बघा किती टर्न झाला होता. फलंदाजाला पूर्णपणे चकमा दिला होता चेंडूनं. जर याबरोबर कुठेतरी संपर्क झाला असता तर नक्कीच फलंदाजाला धोका पत्करावा लागला असता.
कमबॅक केलं शेवटच्या मोमेंटला. हर्षदनं शेवटचे 2 चेंडू डॉट फेकले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय वाघोबा चिखलोली गाव संघ पोहोचतोय बिनगडी बाद 9 या धावसंख्येवरती. डीजे नंबर पहिल्या अटेकरी कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 9 धावा. सुरुवात चांगली झाली. केशवच्या बॅटमधनं 2 चौकार आले होते परंतु हर्षदनं कमबॅक केलं. 2 चेंडू सुरेख फेकले. आता पावोपेचं दुसरं षटक असेल. अभिजित येतोय गोलंदाजी मार्कवरती. या पावोपेच्या दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 गॅरेजच्या बाहेर आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझनला एक खेळाडू, त्यानंतर लॉंग ऑनला एक खेळाडू आणि स्क्वेअर लेग रिझनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉईंटला एक खेळाडू उपस्थित. गलीमध्ये आपण एक खेळाडू पाहतोय. त्याचबरोबर थर्ड मॅन शॉर्ट पॉईंट लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक खेळाडू उपस्थित आणि शॉर्ट मिड विकेटला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ही क्षेत्ररक्षणाची विपरचना जय बागोबा माफ करा साना 11 चिखलोली या टीमच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि मिळते सिंगल. प्रणितला सिंगल बरोबर टीम पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. कालच्या दिवसामध्ये आपण भरपूर चांगले मॅचेस पाहिले आणि प्रत्येक मॅच हा शेवटच्या क्षणापर्यंत रंगत होता आणि आज देखील तसेच मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील अशी अपेक्षा आपण बाळगूया. पहिला मॅच देखील भरपूर चांगला आहे. मी म्हटलंय एकाच जंगलात हे 2 वाघ तुम्हाला पाहायला मिळतात. अर्थातच जय बागोबा चिखलोली गाव संघ, दुसऱ्या बाजूला सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा संघ. फटका चांगला. यावेळेस मात्र एक षटकावरच्या दिशेला खेळून काढला. अलाउन द कार्पेट क्षेत्रक्षक पोहोचतील. अनिकेत त्या ठिकाणी होते. जोपर्यंत बॉलला उचलती फेकतील मिळते सिंगल केशवला. टीमची टोटल 1 पुढे सरकली आहे. 11 धावा धाबलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. या षटकामध्ये सुरुवातीला थोडीशी शांतता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली केली आहे अभिजितनं. 2 बॉल फेकले, 2 धावा खर्च केल्यात. आता स्ट्रायकरमध्ये प्रणित असेल. थोडासा शांत आतापर्यंत प्रणित. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. गुड लेंथवरती पडल्यानंतर चेंडूची गती थोडीशी कमी होती आणि पडल्यानंतर चेंडू थोडासा टर्न देखील झाला. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. बॉल पडण्याच्या अगोदरच बॅटचा पेस त्यानं ओपन केला. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दुसऱ्या पावरप्लेच्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. ऑन साईडला खेळलेत. यावेळेस उंची देखील जास्त आणि लांबी देखील मोठी पाहायला मिळते. खेळाडू होते उपस्थित. फक्त राहतील प्रेक्षक म्हणून उभे. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रणितच्या बॅटमधनं पहिला ब्लास्ट. षटकार. षटकाराला प्रणितच्या बॅटमधनं षटकाराबरोबर टीम पोहोचेल 17 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा थोडेसे फ्रंटफुटवरती आले. फुटवर्कचा वापर केला आणि चेंडूला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग बिग ऑन 6 रन. सुरुवात भरपूर चांगली झाली होती गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून परंतु आता अभिजितच्या माध्यमातून आता लगातार अटॅक केला जातो या षटकामध्ये प्रणितच्या माध्यमातून. मी म्हटलं तर प्रणित थोडासा शांत आहे आणि आता प्रणितनं गिअर चेंज केलाय. टॉप गिअरमध्ये येऊन आता तो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. लगातार दुसरा षटकार. अभिजित तयार. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट.
खेळाडू होते उपस्थित. हर्षद त्या ठिकाणी फटका फसला लॉंग ऑन रिझनला. वेल जस्ट वेल कॅच आणि लागेल हा पहिला मोठा धक्का जय वाघोबा क्रिकेट संघ चिखलोली या टीमला. to the dugout. कॅप्टन ऑफ टीम संघाचा संगनायक दोन मोठे फटकेबाजी करून मैदानाच्या बाहेर आला. हरकत नाहीये, चांगली बॅटिंग त्यानं केली, दोन षटका दाखवले. आताचा बॉल देखील त्यानं भरपूर चांगला खेळून काढला होता, परंतु थोडंसं मिसटायमिंग झाला आणि हर्षद त्या ठिकाणी होता. कोणत्याही प्रकारची चुकी त्यानं केली नाहीये, चांगला झेल टिपला. पहिल्या विकेटचं पतन. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 23, लॉस ऑफ 1 विकेट्स. पॉवर प्ले आता समाप्त झाला. आता सेकंड स्पेलमध्ये ते गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हर्षद ज्यानं पहिलं षटक पिकलं. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील ते तिसरं षटक असेल. ओव्हर द विकेट. फटका चांगला. यस, यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेला फक्त स्टिअर केला बॉलला, दिशा दिली शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ आणि चेंडू जातोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बालबत्ती आज चौकाराला, चौकारानं खातं खुलं झालं. फंडाऊनचा फलंदाज दीपेशचा 27 जाबा. बॉल चांगला. यावेळेस मात्र फटका खेळण्यासाठी अगोदरच थोडेसे डग झाले होते, झुकले होते फटका खेळण्यासाठी. आडव्या बॅटनं प्रयत्न केला, परंतु गुडलेंथमधून पडल्यानंतर चेंडूनं उचली घेतली आणि जातो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. हर्षद थोडासा मागण्या ठरतो या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल. आडव्या बॅटनं खेळून काढला, फटका चांगला, खेळाडू आले, प्रयत्न चांगले, वेल फिल्डिंग. एकदा तर कंप्लीट वेगानं आले होते शतरक्षक अभिजित त्या ठिकाणी होते. स्वतःला थोडंसं त्यांना हवेमध्ये फ्लाय केलं आणि चेंडूला त्यांना अडवला. मिळते एकच धाव. एका धावेबरोबर टीम पोहोचेल 28 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असताना केशव ऑन स्ट्राईक. ज्या केशवच्या बॅटमधनं आपण दोन चौकार पाहिलेत. ओव्हर द विकेट. गती कमी केली, चेंज ऑफ पेस, परंतु ओव्हर पिच बॉल त्याला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरनं. केशवच्या बॅटमधनं ब्रँडेड फटका, षटकार. चेंडूचा वापर केला होता, स्लो बर्बन पद्धतीचा चेंडू त्याला फेकायचा होता, परंतु टप्पा नियंत्रित मिळाला नाही. ओव्हर पिच गेला बॉल आणि ताकदीचा योग्य तो वापर करून केशवना हा षटकार डोकला. षटकाराबरोबर टीम पोहोचेल 34 आकड्यावरती चिखलोली गाव संघ. अजून एकदा यावेळेस मात्र थोडे सिलेक्शनच्या बाहेर गेले होते, फटका खेळायचा होता. पॉइंटच्या दिशेला संपर्क नाहीये. चेंडू भरपूर वेगवान होता, वेगानं निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. फटका चांगला ऑन साईडला केले, थोडासा फुटबॉलचा वापर केला. लॉंग ऑन रिझनला खेळाडू अनिकेत उपस्थित असतील, मिळेल फक्त सिंगल. षटक क्रमांक तिसरं देखील कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आपण पाहिलं 9. हर्षदनं ते पहिलं स्पेल बघलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झाले अभिजित, थोडेसे मागणे ठरले, तब्बल 1 विकेट्स कॅरी करत त्याने 14 धावा खर्च केला. आणि तिसऱ्या षटकामध्ये हर्षद आले, आत्ता देखील थोडासा मागणा ठरला. हर्षद सेकंड स्पेलमध्ये 12 धावा त्याने खर्च केल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. जय वाघोबा चिखलोली गाव संघ मजबूत स्थितीमध्ये. 1 गडी बाद 35 या आकड्यावरती ड्रिंक्स स्टॉली मैदानावरती जाईल. तोपर्यंत आपण जाऊया आमच्या डीजे मास्टर सुजितकडे.
टीम बिल्डिंग जास्त पण कॉल करू नका, लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. तत्पूर्वी आम्ही या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी विशेष सहकार्य केलं त्यांचं आम्ही आभार प्रदर्शन व्यक्त करतोय. सन्माननीय कार्यसम्राट विद्यमान नगरसेवक सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील आम्हाला फर्स्ट प्राइज लाभली गेली या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर सारा आधार फाउंडेशन जे आपण पाहू शकता संस्थापक सन्माननीय किशोर शेठ सोरकादे याचकडे देखील आम्हाला मोलाचं सहकार्य लाभले गेलं. त्याचबरोबर आतिश शेठ पाटील उद्योजक आपण पाहू शकता जांभेली पाडाचे त्यांच्याकडनं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य आणि रमेश पाटील साहेब मनसेचे आपण पाहू शकता यांच्याकडे देखील आम्हाला विशेष सहकार्य. माजी नगरसेवक शिवाजीदादा गायकवाड याचकडे देखील विशेष सहकार्य आम्हाला लाभलं. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर बाळा जाधव यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य. गणेश सावंत याचकडे देखील आम्हाला विशेष सहकार्य आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर संदीप पिसाळ याचकडे देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य लाभलं गेलं. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. चौथं षटक सुरू होतं. गोलंदाज तयार. फटका चांगला केशवचा हा फटका जातो 100 कबूच्या दिशेला. खेळाडू उपस्थित रोशन त्या ठिकाणी फेकी चांगली आहे. व्हेरी गुड फिल्डिंग. खांद्याचा योग्य तो वापर केला रोशननं आणि थोडीपैकी भरपूर चांगली पाहायला मिळते. एकच धाव मिळेल केशवला. टीमची टोटल इकडे पुढे सरकेल 36 धावा फलकापती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. गोलंदाज आपण पाहतोय अक्षय. दीपेशच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिला आणि एका बाजूला सेट झाला केशव ज्यानं षटकार आणि चौकार देखील टोकलेत. अक्षय तयार. बॉल यावेळेस पाहावा लागेल आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 100 धाव मिळते. टीमचे टोटल 37 37 धावा फलकावरती. मला थोडासा एक प्रश्न पडला कारण की आतापर्यंत अनिकेत सोरकादेला गोलंदाजी का दिली नाही आहे हा देखील थोडासा मला प्रश्न पडलाय. समोर खेळले त्यावेळेस मात्र ऑन साईडला लॉंग ऑन डिस्टन्सचा खेळाडू हर्षद बेगन आला. एक धाव कंप्लीट आणि थोडेसे खराब क्षेत्ररक्षण जरूर झाला परंतु अभिजित बॅकअपसाठी आला आणि एकच धाव मिळेल. सिंगल बरोबर टीम पोहोचेल 38 38 धावसंख्येवरती. घाई करत नाही आहेत आपण पाहू शकता केशव आणि फलंदाज आपण पाहतो दीपेश कारण की स्ट्राईक या ठिकाणी देणं फार महत्त्वाचं आहे. केशवला तो सेट झाला मैदानावरती. वेट अँड वॉच क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूची गती कमी केली आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न देखील झाला. बॅटची एज लागली आणि विकेट किपर अनिकेत सोरकादेनं कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. लागेल हा दुसरा मोठा धक्का. जय भागोबा चिखलोली गाव या टीमला. केशव बॅक टू द डगआउट. पतन गती परिवर्तन पाहायला मिळाले. आपण पाहिलं 5 चेंडूचा वापर केला आणि त्या बॉलवरती मिळते विकेटचा गोलंदाज अक्षयला. चांगली गोलंदाजी. फटका चांगला आहे. समोर खेळलेत खोदून काढलाय बॉलला. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित हर्षद त्या ठिकाणी होते. व्हेरी गुड फिल्डिंग. स्वतःला थोडंसं हवेमध्ये झोकावलं होतं हर्षदनं आणि आपल्या टीमसाठी त्याने धाबा वाचवल्या. धाबा मिळतील या बॉलवरती 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले संदीप. का तर खुलं झालं संदीपचा. टीमची टोटल 2 धाबे बरोबर पोहोचेल संघ 40 आकड्यावरती. षटक क्रमांक आपण पाहिले गेले तर 4 मार्गस्थ अक्षयचं मी कौतुक करेल कारण की या षटकामध्ये धावसंख्येला त्यानं ब्रेक लावलाय. 4 चेंडू त्यानं फेकले. धाबा खर्च केल्यात फक्त 5 आणि 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत अक्षयच्या माध्यमातून. परंतु आता बी षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. फटका ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळलेत खेळाडू उपस्थित. स्क्वेअर लेग रिझनला हा फटका फसला. खेळाडू होते स्क्वेअर लेग रिझन मध्ये. रोशन चांगला जेल टिपला जाईल आणि लागेल अजून एक हा तिसरा धक्का. जय भागोबा चिखलोली गाव या टीमला. फलंदाज संदीप बॅक टू द डगआउट.
मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली. अक्षयनं आपल्या टीमला कमबॅक करून दिलं, कारण की 5 बॉल त्याने फेकलेत, 2 विकेट्स कॅरी केल्यात आणि फक्त 5च धावा त्याने खर्च केल्यात. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय अक्षयच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. यावेळेस देखील बॉल भरपूर चांगला स्ट्रॉंग अपील केली, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पडला तर चेंडू थोडासा आतमध्ये आला. डॉट बॉलची समाप्ती, सफल ओव्हरची समाप्ती, कारण की पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या 9, दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या तब्बल 14, तिसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या तब्बल 12 आणि या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावायचं होतं आणि ते काम केलं अक्षयनं. धाबा कसं केल्या, फक्त 5 आणि 2 विकेट्स देखील त्यानं प्राप्त केल्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेबागोबा चिखलोली गाव संघ पोहोचतोय 3 गडी बाद 40 या आकड्यावरती. आता शेवटचा अंतिम 1.5 ओव्हरचा षटक असेल. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. किती धाबांचं टार्गेट इथे सेट करेल चिखलोली गाव संघ, तो म्हणजे सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा टीम समोर. डिझाई तुझे तर नेक्स्ट मॅचसाठी टॉससाठी रिपोर्टिंग करा. चला, श्रीराम क्रिकेट संघ बोर्नल टीमचे कॅप्टन योगेश पाटील आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा आणि पश्चिमपाडा टीम त्यांना फाईट करेल. अर्थातच आयोजकांचा संघ इन ॲक्शनमध्ये असेल. तर श्रीराम क्रिकेट संघ बोर्नल टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी रिपोर्टिंग करा, कारण की इनिंग ब्रेक नंतर आपण लगेच या ठिकाणी टॉस करणार आहोत. तर अंतिम षटक जाऊया मैदानावरती. 1.5 ओव्हरचं षटक असेल, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण स्लॉगरचं षटक म्हणतो. ते घेऊन आलाय रोशन. ओव्हर द विकेट, फटका चांगला आहे. वेट अँड वॉच क्रिकेट, परंतु खेळाडू आले दुर्बल. अभिजित आले होते, वेगान आले होते, प्रयत्न देखील केले, परंतु झेल शेवटच्या मोमेंटला त्याच्या हातातून निसटतोय. हरकत नाहीये, प्रयत्न चांगले. 2 धावा मिळाल्या. 2 धावे बरोबर टीम पोहोचेल 42 42 आकड्यावरती. जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज मनीष सायकलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला दीपेश, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. रोशन मात्रे तयार, अपकमिंग यंगस्टार गोलंदाज आपण पाहतोय. वेग भरपूर आहे, फटका चांगला आहे. यावेळेस मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट ने खेळले तर रोशन सुरकादे तिथे होते, पोहोचू शकत नाहीये आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराला चौकाराबरोबर टीम पोहोचते कोण धावसंख्या 46 46 आकड्यावरती. रोशन मात्रे तयार. ओव्हर द विकेट. मनीषसाठी हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू आले, प्रयत्न केले, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा तुम्हाला उलटी झेल पकडणं फार कठीण असतं. जजमेंट मिळत असतं अशा क्षणाला. ते प्रयत्न जरूर केले रोशननं, परंतु इथून झेल ड्रॉप झाले आणि मिळतील या बॉलवरती 1च धाव. टीमची टोटल 1 ने पुढे सरकली 47 धावा धापळगावाती. ओव्हरमधील बॉल झालेत एकूण 3 बॉल आणि आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. अंतिम षटक मार्गस्थ आहे. हाणामारीचं षटक ज्याला आपण नेहमीच म्हणतो. या षटकामध्ये विकेटची पर्वा केली जात नसते आणि खुळ्या मनाचे फटके नेहमीच आपण फलंदाजाच्या माध्यमातून पाहिलेत. एक फटका आला तो मनीषच्या बॅटमधनं. आता स्ट्रायकरमध्ये सेट बॅट्समॅन दीपेश असेल. गोलंदाज रोशन मात्रे तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित, हर्षद प्रयत्न केले, परंतु चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. समाजच्या दरम्यान आमचे जवळचे मित्र मांगरोल गावचे राकेश पाटील देखील उपस्थित झाले. स्वागत असेल
राकेश आपलं देखील या स्पर्धेमध्ये. तर चौकाराबरोबर टीम पोहोचेल 51 51 धावा. 50 कंप्लीट झाली. जय बागोबा चिखलेली गाव टीमची चांगली बॅटिंग. रोशन मात्रे थोडासा मागणा ठरतोय. हा रोशन भरपूर पाहायला मिळतात. तर रोशन मात्रे, रोशन सुरकादे, त्याचबरोबर आमचे अपडेटर देखील रोशन फराड, चॉकलेट बॉय आपण पाहू शकता. इंस्टाग्रामवरती भरपूर आतंक त्याने माजवला आहे. भरपूर चांगले रील्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यांचा वाढदिवस देखील होता कालच्या दिवसामध्ये. यावेळेस देखील धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज होतील धाव बाद. चांगली केस्ट पिलेला ते म्हणजेच चिखलोली ठाकूरपाडा टीमला फलंदाज दीपेश बॅक टू द डगआउट. बॉल शिल्लक आहेत. सतीश आमच्यासोबत जॉईंट आहेत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये. एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 51 51 या आकड्यावरती संघ आतापर्यंत स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला. रिवर्स अटेंड करत आहेत. आवश्यकता नव्हती कारण की शेवटच्या बॉलवरती सरळ बॅटनं खेळलं असतं. एखादा मोठा फटका असता, चांगलं टार्गेट झालं असतं, अजून थोडासा बेनिफिट मिळाला असता क्षेत्ररक्षण करत असताना. आणि मात्र रिव्हर्स अटेंड केला. आत्मघाती फटका. डॉट बॉलची समाप्ती. खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. जय बागोबा चिखलेली गाव टीमला प्रथम बॅटिंग करत असताना बनवण्यात 51 51 धावा आणि 52 धावेचं लक्ष असेल ते म्हणजेच सारा 11 चिखलेली ठाकूरपाडा टीम समोर. एक नजर टाकूया आपण बॅटिंग कार्डवरती. प्रणितनं आपण पाहिलं गेलं तर 6 चेंडूचा सामना केला, 14 धाबा ठोकल्या. त्याचबरोबर केशवनं 11 चेंडूचा सामना केला, 17 धाबा ठोकल्या. आणि दीपेशनं 7 चेंडू खेळले, 10 धाब्याचं योगदान दिलं. संदीप आणि मनीष यांनी देखील चांगली बॅटिंग केली शेवटच्या मोमेंटला. अजून एक नजर टाकूया आपण आता बॉलिंग कार्डवरती. तर बॉलिंग कार्डवरती आपण नजर टाकूया. पहिले षटक हाताळलं हर्षदनं, 2 स्पेल फेकल्या, 21 धाबा त्यानं खर्च केला आहे की विकेट्स त्याला मिळाले नाही आहे. आणि अभिजितनं षटक फेकलं 1 आणि 1 विकेट जरूर मिळाली परंतु 14 धाब्यात खर्च केला. मागडी गोलंदाजी. 1 षटक फेकलं अक्षयनं मार्फत भरपूर चांगली गोलंदाजी केली. 1 षटक त्यानं फेकलं, 2 विकेट्स कॅरी केले, फक्त 5 धाबा त्यानं खर्च केला. आणि शेवटचं षटक आपण पाहिलं रोशननं फेकलं, 11 धाबा त्यानं खर्च केला, थोडीशी मागडी गोलंदाजी. तर टोटल स्कोर 51 51 धाबा आणि आता जिंकण्यासाठी 52 धावेचं लक्ष असेल. ओमसाई MTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लॅरिटी आपण पाहू शकता. त्याचे फाउंडर आपण पाहतो सागर फराड कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. यूट्यूबवरती जा, त्यानंतर ओमसाई MTC हे नाव तुम्ही टाका आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाले. नेक्स्ट मॅच असेल श्रीराम क्रिकेट संघ बोनेल टीम विपक्ष त्यांना फाईट करेल आयोजकांचा संघ अर्थातच जय हनुमान पंसीपाडा टीम. चला बोनेल टीम आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल या पण कॅप्टन. तर चला कॅप्टन येत आहेत आपण पाहू शकता श्रीराम क्रिकेट संघ बोनेल टीमचे. तर ईश्वरजी सांबारे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास आपण टॉस करावा. या मॅचचा सामना असेल जय हनुमान पंसीपाडा विपक्ष श्रीराम क्रिकेट संघ बोहनोली. स्पर्धेतील दुसरा मॅच. एका बाजूला लिहिलं हेड्स, एका बाजूला लिहिलं टेल्स. छापाचा कॉल, हेड्स कॉल आणि तो हेड्स छापा आलाय. नाणेफेक जिंकले. विनंती करेल बसून घ्या आपण मान्यवरांना.
तर टॉस जिंकलाय विजय. सर्वप्रथम निर्णय का असेल? बॅटिंग. बॅटिंग करणार. तर समोरचा संघ देखील ताकदवर आहे. आपण पाहिलं आमने सामने कित्येक वेळा लढत झाली आहे. बोर्डोली संघांना भरपूर चांगल्या संघांना मात दिलेली आहे. त्यांच्यासमोर खेळत असताना आपलं टार्गेट काय असेल? 60 ते 65. 60 ते 65 डाब्याचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न कराल. यावर्षी असे कोणते फलंदाज मिडल ऑर्डरमध्ये सलामीसाठी ज्यांच्यामध्ये आपला खास करून बरंचसं आणि इन्फॉर्ममध्ये असतील? निलेश झालं, तेजेश, प्रवीण, मी स्वतः. आणि स्पर्धा आपलीच आहे आपण पाहू शकता. तर चांगलं आयोजन त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देखील असेल. या मॅचसाठी जातो आम्ही बोनल टीमच्या कॅप्टनकडे. तर टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय का असा? फिल्डिंग असती. क्षेत्ररक्षण केलं असतं, परंतु आता या ठिकाणी क्षेत्ररक्षणच करायचं आहे. आणि किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आपण करायला तो म्हणजेच पंसीपाडा संघाला 50 ते 55. 50 ते 55 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. जो रेग्युलर संघ खेळतो तो संघ आज उपस्थित आहे की संघामध्ये काही बदल, काही ज्या गोलंदाज चेंजेस किंवा खेळाडूमध्ये काही परिवर्तन केलं? हां, चेंजेस आहेत. नक्कीच काही नवीन खेळाडूंना संधी दिली गेली आहे. तर असे कोणते गोलंदाज आहेत ज्यांच्यावरती आपला भरोसा असेल, खास करून पॉवर पिचच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतील? योगेश पाटील, सुनील नारायण. येस, 2 गोलंदाज प्रामुख्याने असतील. आपल्याला देखील शुभेच्छा मॅचसाठी. शेवटचा प्रश्न स्पर्धेबद्दल काय म्हणा? वर्ष क्रमांक 4 आपण पाहू शकता आयोजकांच्या भूमिकेमध्ये जानमा क्रिकेट संघ पंसीपाडा टीमच आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात काय म्हणाल? आयोजन तर खूप छान आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. आणि टॉस झाला, टॉस जिंकला तो म्हणजेच जानवान पंसीपाडा टीमनं प्रथम धाडसी निर्णय घेतला. बॅटिंग करण्याचं आमंत्रित केलं क्षेत्ररक्षणासाठी बोनल टीमला. आणि 51 धावा बनल्या गेल्या. 52 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी पोहोचली गेली. मॅच सुरू झाली आहे. या ऐकू आपण खेळाचं दुसरं सत्र आमचे गुरुवर्य योगेश मडबी यांच्या आवाजामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सोनू बांगर. सकाळ हसरी असावी शिवरायांची मूर्ती, डोळ्यासमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाव, मग सोपे होईल तुमचे सर्व काम. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. जमलेल्या सर्व तमाम कडमशिकांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. छत्रपती शिवरायांना त्रिबार माळाचा मुजरा अर्पण करून पुन्हा एकदा वळणार आहोत आपण मैदानावरती, जिथे आज स्पर्धेतला अंतिम दिवस असेल. स्पर्धा आपण पाहतो 2 दिवसाची आणि आज स्पर्धेतला दुसरा दिवस म्हणजेच मेगा फायनल दिवस. त्यातनं पहिली लढत असेल 2 टीममध्ये. एकाच परिसरातले, एकाच गावातले म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. कारण एका बाजूला चिखलोली ठाकूरपाडा आणि एका बाजूला चिखलोली गाव. मग तर चिखलोली गाव टीम ज्या प्रकारे बॅटिंग केली, 51 धावा केल्या आणि 52 धावेचं टार्गेट उभं केलं. सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा आणि जय बागोबा चिखलोली गाव हे लढत आपण सध्या मैदानावरती पाहतोय. दोन्ही एकाच गावातले संघ आहेत आणि एकमेकाच्या विरोधात सध्या खेळत आहेत मैदानावरती. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. सुरुवात करताना पहिला खेळाडू देखील बाद झालाय. पहिला बॉलवरती हर्षद ढोणे बाद झालाय. न्यू बॅट्समन आता मैदानावर. बाला या ठिकाणी चेंडू फार चांगला आहे, वेगवान बॉल पडल्यानंतर इथे पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय. अवंत धावसंख्येनं खातं खुलं झालंय. बॅटिंग करत असताना आपण पाहतो इथे रन्स आली 1. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सजवत गोलंदाज सलामीवीर हर्षद बाद झाल्यानंतर आता निकेश आणि दीपेश ही जोडी, बाला आणि निकेश सॉरी, बॉलिंग मार्कवरती दीपेश सालुंके बॉलिंग मार्कवरती पहिलं षटक फेकतो पॉवर प्लेचं. 2 खेळाडू तुम्ही बघतात, एक ऑफ साईडला लॉंग ऑफमध्ये, एक खेळाडू ऑन साईडला मिड विकेटमध्ये. हे 2 खेळाडू सध्या आपण बाउंड्री लाईनवरती बघतो. त्याच्यानंतर आपण पहिलं मिड ऑन तैनात आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात आहे, मिड ऑफ तैनात आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कब. व्हेरी गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. पहिला चेंडू ज्या प्रकारे वेगवान फेकला तशाच प्रकारे हाही चेंडू. यावेळीची लाईन फार चांगली आहे. चेंडू डॉट येतो आणि टीमची टोटल एकूण 1 या धावसंख्येवरती 30 चेंडू आणि 52 धावेचं लक्ष मैदानावरती गाठायचं असताना सुरुवात मात्र थोडीशी शांत झाली, कारण त्यांचा मेन खेळाडू हर्षद बाद झाला पहिला बॉलवरती आणि आता दबाव वाढलाय टीमवरती. हा चेंडू कट करतोय, स्क्वेअर कट, अतिशय सुरेख फटका
आणि चेंडू जातोय सीमारेखेच्या बाहेर. पहिला संघर्षमय चौकार फलंदाज बालाच्या बॅटमधून. तो चौकार आलाय. पहिला चौकाराबरोबर टीमची टोटल 5 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा सज्ज झाला सेकंडला. क्लिंग बोल्ड विकेट नंबर सेकंड. चौकार आल्यानंतर बालाला माघारी परतवलाय. इथे गोलंदाजी माकवती गोलंदाज दीपेश नानी. धक्का क्रमांक 2 मैदानात बाहेर. अप्रतिम संगीत, अप्रतिम संगीत. साईबाबांचं संगीत साई भक्तांसाठी होतं. साईबाबा कहते हैं कि मत सोच इतना, तेरा सपना क्यों पूरा नहीं होता. हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता. जिस इंसान के कर्म अच्छे हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता. टीमची टोटल 5 या धावसंख्येवरती 2 विकेट गमावल्यात. न्यू बॅट्समन सध्या मैदानावरती आलाय गणेश. स्ट्रायकरमध्ये त्याला पाहायला मिळेल गोलंदाज दीपेश, ज्यानं आतापर्यंत 2 विकेट देखील या ओव्हरमध्ये घेतलेत आणि त्यानं बॉल फेकले. तिकून 4 गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू समोर घेतात. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. योगेश गायकर, व्हेरी गुड फिल्डिंग. टीमची टोटल स्कोर बढती लागली फक्त 5 आणि पहिल्याच ओव्हरमध्ये दबाव टाकलाय. रन बनवायच्या त्या 52 धावा, म्हणजे प्रति षटक स्कोर बनवायचा आहे प्रत्येक ओव्हरमध्ये 10.40. आणि आताचा चेंडू देखील चांगला आहे. 5 चांगला वेगवान बॉल गुडलेनवरती पडल्यानंतर फार वेगाने निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू आलाय आणि ओव्हर नंबर पहिलं पॉवर प्ले समाप्त झालाय. पहिला पॉवर प्लेची समाप्तीनंतर इथे बॅटिंग करत असताना सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा टीमची टोटल 2 बाद 5 रन्स आणि आता समीकरण उरलंय 24 बॉल आणि 47 धावेची गरज. ब्रांडचं संगीत सुखात प्रत्येक प्रजा सुखानं नांदत होते. याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवरायांचं कार्य फार सम्राट होतं आणि जगानं ज्या राजाचा आदर्श घेतला असा एकमेव राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज, जाणता राजा. आणि आज जगात आपण पाहिलं अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये देखील धडा शिकवला जातो. शिवाजी द ग्रेट मॅनेजमेंट, मॅनेजमेंट कशी असायला हवी हे अमेरिकेच्या पाठ्यपुस्तकात धडा शिकवला जात आहे. पाकिस्तानात देखील आदर्श राजा हा धडा शिकवला जात आहे. म्हणजे जगानं आपल्या राजाचा आदर्श घेतला आहे. आज आपण पाहिले मागच्या 2 दिवसापूर्वी आपण शिवजयंती उत्सव देखील साजरा केला. छत्रपती शिवरायांचे आपण पूजन करून स्पर्धेला देखील सुरुवात केली. कसं म्हटलं जातं ना की जिथे परस्त्रीचा अपमान होतो तिथे रामायण आणि महाभारत घडतं आणि जिथे परस्त्रीला माते सन्मान दर्जा दिला जातोय तिथे माझ्या शिवरायांचं स्वराज्य घडतंय. धावसंख्या 2 बाद 5 आणि सेकंड ओव्हर गोलंदाज
प्रणित सालुंख्याला चांगला क्षेत्ररक्षण पॉइंटला रन्स मिळाली. एक सिंगल टीम पोचते ती 6 धावसंख्येवरती. लक्ष फार मोठं नाही आहे. तर काल देखील आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये टार्गेट सेट झालं होतं 51चं. आज 52चं टार्गेट आहे. मांगरूळ टीमनं 50 धाबा डिफेन्स मांगरूळ टीम विरुद्ध पाले टीमनं धाबा चेस केला. त्याच्यानंतर आपण पाहिलं भाल टीम 32 धाबा केल्या आणि द्वारली संघाने त्या धाबा चेस केला. तर कालची अंतिम लढत फार चांगली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये 9 रनची गरज होती. शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेला. 1 बॉल 3 असताना मात्र फलंदाजानं षटका ठोकत नेपाली संघानं मेगा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवल्यात आणि इथे खेळाडू बाद होईल धावचीत स्वरूपामध्ये. गणेश म्हात्रे बॅक टू द डगआउट आणि धक्का क्रमांक 3. 6 वरती 3 धक्के लागलेत. धर्मवीर आनंद देगे साहेब ठाणेकरांचा श्वास आणि ठाणेकरांचा अभिमान म्हणजे धर्मवीर आनंद देगे साहेब. मोजू कशी उंची कर्तृत्वाची साहेब तुम्ही शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची आणि मानवतेचे पुजारी धर्मवीर आनंद देगे साहेब. कारण ठाणे आणि आनंद देगे साहेब हे फार मोठं नातं आहे. आज ठाणेकरांच्या प्रत्येक घरात गेले ना तुम्हाला एक मूर्ती प्रतिमा जरूर दिसेल धर्मवीर आनंद देगे साहेब. कारण ठाणेकरांसाठी साहेबांनी भरपूर काही केलं. आत्ताचा चेंडू अपील स्ट्रॉंग आहे आणि यस या ठिकाणी फलंदाज दोन्ही पंच त्या ठिकाणी डिस्कस करतात आणि निश्चित डिस्कस केल्यानंतर लगेच तुमच्यापर्यंत डिसिजन येईल. त्यामुळे कुठल्याही खेळाडूंनी आडावर करू नका प्लीज. शांतता ठेवा. पंचांच्या निर्णयाला स्वीकार करा आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. यस फलंदाज बाद. बॅटची एज लागली आणि इथनं माघारी परतला विकेट नंबर 4 आणि ते खेळाडू बाद होतोय. अक्षय सुरखादे यावेळीचा फटका स्ट्रॉंग आहे आणि आता येतोय बऱ्याच उशिरानंतर संघर्षाचा हा चौकार. संघर्ष करीत असताना विकेट 4 गमावलेत. मग ते चौकाराबरोबर टीम पोहोचली होती आता 10 या धावसंख्येवरती. दाबेला उत्तर देताना इथे 10 रन्स आल्यात. 4 गडी गमावल्यात. या ठिकाणी 4 खेळाडू आपण पाहिले बाद झालेत. तर त्यात हर्षद, निकेश, बाला आणि गणेश हे 4 खेळाडू सध्या बाद झाल्यात. सेकंड वरती खेळाडू चौकार ठोकलाय अक्षय ना जो चौकाराबरोबर सुरुवात करतोय. व्हेरी गुड डिलिव्हरी. व्हेरी गुड डिलिव्हरी. चौकारानंतर कमबॅक मिळवलं. गुड लाईनवरती चेंडू टाकला आणि त्याच्यानंतर थोडासा टॉस केलाय. चेंडू इथे डॉट येतो आणि डॉट चेंडू नंतर टीमची टोटल पहिली एकूण स्कोर होती लागली आहे ती 10 रन्स. काल नेपाली टीमनं फार चांगलं क्रिकेट खेळला. काल सगळ्यांची मनं जिंकली. सुरुवातीपासून त्या संघाने संघर्ष करत अंतिम सामना जिंकला. मेगा फायनलमध्ये तो संघ पोहोचलाय. हा चेंडू इथे लेगस्टंपच्या बाहेर. इट इज वाईट आणि अतिरिक्त रन्स आता ऍड होती ती बॅटिंग करणाऱ्या सारा 11 सिक्लोली ठाकूरपाडा टीमच्या खात्यामध्ये. टीमची टोटल एकूण धावसंख्या पाहायला मिळाली 11 धावसंख्येवरती. त्यांचा सलामीवीर खेळाडू विस्फोटक खेळाडू करताना हर्षद डोंडे जो बाद झाला आणि त्याच्यानंतर टीमवरती दबाव आला. आताचा चेंडू देखील चांगला. व्हेरी गुड डिलिव्हरी.
आणि षटक कंप्लीट झाले 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण चिखलोली ठाकूरपाडा टीमची टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 रन्स 4 बाद. तर 2 षटकं झाली कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर इथे बॅटिंग करत असताना 11 रन्स झाल्यात, 4 गडी गमावल्यात आणि आता येणारी जिम्मेदारी येणाऱ्या फलंदाजच्या खांद्यावरती म्हणजे 41 धावा बनवायचे येणाऱ्या 3 षटकामध्ये. सामना अद्याप हाय व्होल्टेज आहे. सामना अजूनही संपला नाहीये कारण या एंडनं कदाचित धावा बनवू शकतील. आउटफील्ड बघा फार फास्ट आहे, मात्र इथे ती जिम्मेदारीनं खेळ करावा लागेल. खेळाडू सध्या आपण पाहतोय मैदानावरती अक्षय आणि त्याचबरोबर अनिकेत जे 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे खेळाडू आहेत आणि मधल्या फलीतले खेळाडू नेहमी विस्फोटक असतात. तर पाहूया येणारे 18 बॉल आणि 41 धावा इथने त्यांना बनवायचे आहेत. मात्र दुसऱ्या बाजूनं बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होतोय दिपेश. सज्ज होतोय बॉलिंग मार्कमध्ये. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू पॅडोसिप करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. कारण जेव्हा ना गोलंदाज राऊंड विकेट गोलंदाजी करतो, एक गोष्ट सांगेल की राऊंड विकेट गोलंदाजी केल्यानंतर ना चेंडू रिलीज केल्यानंतर परफेक्ट तो गोलंदाज आहे तो पंचांच्या बरोबरमध्ये येतो आणि त्यामुळे पंचांना पुढचं काही दिसत नाहीये. त्यामुळे अपील पंचांनी स्वीकारलाच नाहीये. क्लिंग बोल्ड. वाट अ डिलिव्हरी. डान्सिंग देखील त्या ठिकाणी दाखवली आहे. विकेट मिळाल्यानंतर थोडंसं सेलिब्रेशन झालंय कारण एकाच गावातले 2 संघ आहेत कदाचित आणि 5 विकेट 11 बत्ती. बॅक टू द डगआउट. पाच खेळाडू म्हणजे अर्धा संघ गेला आता खेळाडू कक्षामध्ये डगआउट बॉक्समध्ये. 11 धावसंख्येवरती आणि आता लक्ष दूर चालला. फटका चांगला आहे इथे जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एक विकेट, 6वा विकेट लगातार एका पाठोपाठ खेळाडू मैदानात बाहेर आणि 6 धक्के लागले ते ठाकूरपाडा टीमला लक्ष गाठायचं होतं 52 धाब्याचं आणि 11 धावसंख्येवरती त्यांचे 6 खेळाडू बाद झाले. जिम्मेदारीने एकही खेळाडू खेळत नाहीये. कारण आम्ही नेहमी सांगतो की जिम्मेदारी निभावणं कठीण असतं, जिम्मेदारी ढकलणं अतिशय सोपं असतं. मग क्रिकेट खेळ असो किंवा आपलं आयुष्य असो, आयुष्यात देखील अनेक सारे जण आहेत ते जिम्मेदारीला ढकलत असतात. मात्र इथे क्रिकेटमध्ये देखील तेच पाहिलंय. या खेळाडूने जिम्मेदारी ढकलली आहे येणाऱ्या फलंदाजच्या खांद्यावरती. एकही खेळाडू सेट होत नाही, एकही खेळाडू चांगला खेळ दाखवत नाही आणि 11 वरती त्यांचे 6 खेळाडू बाद झालेत 52 धाब्याला उत्तर देताना. रिक्वायर्ड रन रेट 15 balls and 41 run. आता मात्र अंतर वाढलाय कारण सुरुवातीला 30 बॉलमध्ये 52 धाबा मागण्या नव्हत्या या खेळपट्टीवरती. कारण काल या खेळपट्टीनं भरपूर काही आम्ही पाहिलंय. 74 रन्स देखील आम्ही काकडबड संघाला बनवताना पाहिल्यात.
याच खेळपट्टीवरती जांभिवलीपाडा टीमनं देखील 61 धावा केल्या होत्या, तरी सुद्धा नेवाली संघानं 62 धावा चेस केल्या होत्या. म्हणजे ही खेळपट्टी ना फलंदाजाला जास्त साथ देते. मात्र या खेळपट्टीवरती कुठेतरी सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा टीमचं संघ बॅकफुटला चाललाय. व्हाईट बॉल आला, टीमची टोटल 12, 6 बाद 12. थोडीशी स्थिती खराब झाली आहे बॅटिंग करत असताना ठाकूरपाडा टीमची. त्या टीमला आता आक्रमकता दाखवावी लागेल. चांगला चेंडू समोर करण्याचा प्रयत्न, शॉटरक्षा कबरला फिल्डर आहेत. 1 रन्स मिळाली. सिंग बरोबर टीमची टोटल 13 या धावसंख्येवरती. सिंगल डबलनं काही फरक पडत नाहीये तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या चिखलोली गाव टीमला. 13 रन, लॉस ऑफ 6 विकेट. ओव्हर नंबर 3. गोलंदाज दीपेशनं पहिलं षटक देखील ताललं होतं. त्याने 5 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. या ओव्हरमध्ये देखील त्यानं 2 विकेट घेतल्यात. म्हणजे दीपेशचं स्पेल टीमसाठी फार चांगलं राहिलं. स्ट्रॉंग अपिलामध्ये उत्साह होता आणि पंचांनी तेच सांगितलं की राऊंड विकेट जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना तुमचा चेंडू रिलीज झाल्यानंतर तुम्ही परफेक्ट पंचांच्या मधोमध जाऊन उभे राहता. हे चित्र सातत्याने पहिल्या बॉलवरती देखील घडलं. त्याच्यामध्ये पंच ना पुढचं काही समजलंच नाही की बॉल परफेक्ट कुठे लागलाय, कारण अनेक वेळा हे चित्र घडतं. यस, लेग 22 रन्स मिळाली. टीमची टोटल 15 धाबा धाबगती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळीचा फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू सीमारेखा बाहेर चौकार आणि या चौकाराबरोबर टीम पोहोचली 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धाबेवरती. आत्ता मात्र इथे संघर्ष करावा लागेल कारण 2 ओव्हर शिल्लक राहिल्यात. 33 धाबेची गरज. तर चिखलोली गाव कॅप्टन आपण थोडंसं समोर संपर्क साधा प्लीज. कॅप्टन फक्त आपण समोर या 1 मिनिटासाठी, कारण मॅच सुरू आहे आणि तुम्ही पंचांशी वादाबाद का करता हा प्रश्न पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. कारण क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आणि क्रिकेटचे नियम पंचांनी तुम्हाला सांगितले, त्याच्यानंतर तुम्ही पंचांशी वादाबाद करतायत. लक्ष असू द्या, कुठल्याही प्रकारचा वादाबाद करू नका, कारण पंचांचा निर्णय हा स्पर्धेमध्ये अंतिम निर्णय असतो. तर सन्माननीय सचिन शेठ पाटील नगरसेवक अंबरनाथ यांच्याकडनं चिखलोली गाव आणि चिखलोली ठाकूरपाडा या टीमसाठी शुभेच्छा येतात. तर चला ठीक, चिखलोली गाव आपण क्षेत्ररक्षण लाभा आणि पंचांशी वादावत करू नका प्लीज, कारण आपण एक चांगले संघ आहेत आणि चांगले खेळाडू आहात. आज क्रिकेटला आपल्यासारख्या संघांमुळे फार उंची मिळाली आहे. टेनिस क्रिकेट आज फार उंचीवरती गेला आहे.
तर आपल्याला विनंती करतो की आपण कुठल्याही प्रकारचं बाधावत करू नका. पंचांकडे कुठल्या गोष्टीची तुम्हाला मांग करायची तर तुम्ही पंचांशी बोलू शकता, फक्त कुठल्या प्रकारचं बाधावत करू नका प्लीज. टीमची टोटल एकूण धावसंख्या आपण पाहिली 19 धाबे होती आणि आता समीकरण 33 धाबेची गरज आहे. सन्माननीय आपण पाहतो आमच्या व्यासपीठासमोर ज्या ट्रॉफ्या तुम्ही पाहिल्यात त्या मला पुरस्कृत केल्यात ईश्वर सांबारे साहेबांकडनं. त्याच्यानंतर स्पर्धेतले बॉल आम्हाला पुरस्कृत केलेत शिवनाथ शेठ दुर्गे आणि त्या दरम्यान पंडित शेठ खरे यांच्याकडनं आल्यात. मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आहे ती आम्हाला साईबाबा मित्र मंडळ यांच्याकडनं आली आहे. त्याचबरोबर जो पिण्याचं पाणी आहे ते पाणी आम्हाला नितीन शेठ मिसाल आणि संतोष शेठ सावंत यांच्याकडनं आलं आहे. त्याचबरोबर शूज आहेत ते शूज आम्हाला पुरस्कृत केलं व्हाईट बॉल रवी शेठ मिसाल यांच्याकडनं आल्यात. त्याच्यानंतर पूर्ण नाश्त्याची व्यवस्था 2 दिवस उमेश सांबारे यांच्याकडनं केली आणि 2 दिवस जेवणाची व्यवस्था विलास खरे साहेबांकडनं करण्यात आली आहे. तर व्हाईट बॉल टीमची टोटल 20 रन आणि गरज आहे ती आता 32 धाबेची. कॉटन बॉल फार वेगवान बॉल आणि इथे झेल टिपलाय स्वतः गोलंदाज केशव नाणे. माघारी परतलाय अजून एक खेळाडू अर्थात अक्षय बॅक टू द डगआउट. तलाय मैदानावरती सामन्यामध्ये आता दबाव वाढत चाललाय. 11 बॉल 32 धाबा मी म्हणेन माग नाही आहेत त्या ठाकूरपटे टीमला, कारण जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 32 धाबा अनेक वेळा चेस होताना पाहिल्यात. मात्र दुसऱ्या बाजूनं चिखलोली गाव संघाकडनं आक्रमकतेनं गोलंदाजी होतीये आणि आता मॅच 11 बॉल 32. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा स्क्रीन समोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत रन्स मिळाल्या 2 आणि 2 धाबेने संघ पोचलाय 22 या धावसंख्येवरती. प्रत्येक ओव्हरमध्ये ना किमान 2 मोठे फटके दाखवावे लागतील. या ओव्हरमध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर कदाचित या मॅचचं रूप बदलेल. आणि अद्याप ज्या प्रकारे आपण पाहिलं चिखलोली गाव संघ ज्या संघाने स्थिती मजबूत केली आहे, मात्र येणाऱ्या षटकात जरी 2 मोठे फटके आले तर तो निकाल पुन्हा एकदा बदलू शकतोय. बॅटची हिट लागली विकेटच्या पाठीमागे रन्स मिळाली 1. सिंग बरोबर टीमची टोटल 23. संघर्ष करावा लागेल. सिंगल डबल तुम्हाला सामना जिंकणं कठीण होणार आहे. एकाच चौकार एकच षटकार तुम्हाला दाखवावा लागेल. ओव्हरमध्ये 2 मोठे फटके दाखवावे लागतील. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. चिखलोली ठाकूरपडा टीमच्या खेळाडूंना प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यू क्रिएट अ हार्ड वर्क गॉट अ सक्सेस. आणि हा फटका लाभ केलाय मिड विकेटच्या वरन चेंडू सीमारेखा बाहेर षटकार. कभी कभी ना दवा से नहीं दुआ से काम होता है. आणि आता दुवा मागितले जातात की ह्या मॅच मध्ये सामन्यामध्ये पकड आता पुन्हा एकदा पलटवार होत आहे. 29 रन्स झाल्यात म्हणजे 23 धाबेची गरज आहे. येणारे मॅच 8 बॉल 23. 2 बॉल फार महत्वाचे आणि पाहूया 2 बॉल कशा प्रकारे असतील. फुल टॉस संधी होती आणि त्या संधीचा फायदा चेंडू वाईडिश लॉंग ऑनला बीट करून सीमारेखेच्या बाहेर अजून एक दमदार स्ट्रोक आलाय. चौकार आणि आता सामन्यामध्ये पलटवार. 7 चेंडू 19 समीकरण. ज्या सामन्यात पूर्णपणे स्थिती मजबूत करून बसले त्या सामन्यामध्ये काय घडलंय की 2 मोठ्या फटक्यानं सामन्याचं चित्र बदलवलंय. येणारे समीकरण 7 चेंडू आणि 19 आवश्यकता. लाख दलदलो पाव जमाए रखिए, हाथ खाली ही सही ऊपर उठाए रखिए. कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. येणारे 7 चेंडू आणि 19 धाबेची गरज आहे. 7-19
पाहूया येणारा अंतिम बॉल किती महत्वाचा आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू. चेंज ऑफ डिलिव्हरी आणि गती परिवर्तन केलं. 18 धाबीची आवश्यकता आहे येणाऱ्या मॅच मध्ये. अर्थात जिंकण्यासाठी आता 6 चेंडू आणि 18चं समीकरण. तर येणारे 6 चेंडू 18 धाबीची गरज. चिखलोली विरुद्ध चिखलोली. काय जबरदस्त लढत आहे. आता आज संध्याकाळी सोनू एक स्टेटस पाहायला मिळेल. कैसे हराया. कोण कोणाला हरवेल. येणारे 6 चेंडू आणि आता गरज येते 18 धाबीची. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. पहिला चेंडू रन्स घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. 5 चेंडू आणि आता गरज आहे 18 धाबीची. ओबमध्ये जपका आम्ही देखील सांगितलं की तुम्ही जेव्हा राऊंड विकेट गोलंदाजी करताना ॲक्च्युली सध्या इंटरनॅशनल नियम देखील की राऊंड विकेट गोलंदाजी केल्यानंतर जो निर्णय पंच देते तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. कारण त्यामुळे गोलंदाज परफेक्ट पंचांच्या मधोमध येतो. त्यामुळे पुढचं निर्णय देणं फार कठीण आहे आणि ॲक्च्युली तो अलाउड देखील नाही की राऊंड विकेट गोलंदाजी. आत्ताचा चेंडू. व्हेरी गुड डिलिव्हरी. गुडलेनवरती चेंडू टाकला आणि थोडंसं हलकंसं स्विन पाहायला मिळाला. डॉट चेंडू. अंतिम षटक फेकतोय गोलंदाज संदीप धोंडे. बॉलिंग मार्कवरती आणि 2 चेंडू त्यांना सुरेख फेकल्यात आणि 4 चेंडू आणि आता 18 रन्स. सामन्यामध्ये मागच्या ओव्हरमध्ये शिरकाव जरूर झाला. मात्र सुरुवातीचे 2 बॉल डॉट आलेत. आता प्रेशर पुन्हा एकदा वाढलं. जो दबाव होता ना सुरुवातीपासून तो दबाव आता पुन्हा एकदा आलाय. हा चेंडू बॉल लावेत. खेळाडू मात्र जेलपर्यंत पोहोचलेत. जेल ड्रॉप झाली. रन्स मिळाली 1 आणि 2 धाबा देखील कंप्लीट होत आहेत आणि येणाऱ्या मॅचमध्ये आता 3 चेंडू आणि 16 रन्स कंपल्सरी बनवावे लागतील. कारण छापराके चिखलोली गाव संघाने फक्त 4 विकेट गमावले होते आणि ते 8 विकेट गमावले. त्यामुळे कंपल्सरी आता टीमला रन्स बनवावे लागतील. त्या 16 येणारे 3 चेंडू. उलटा चेंडू. फायदा उठू शकले नाही आहेत आणि आता त्यांना देखील समजले की मॅच हातातनं आता निसटली आणि एका बाजूला चिखलोली गाव संघ ज्यानं चांगला खेळ करत तिथे सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे. सामना त्यांच्या बाजूने झुकला आहे कारण 2 चेंडू 2 षटकार मारले तरी हा सामना जिंकू शकणार नाही आहे. म्हणजे सामना होतोय एकतर्फा. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. ही लढत आता एकतर्फा होताना पाहायला मिळाली. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला होता. मात्र क्षेत्ररक्षक आहेत अजून एक खेळाडू बाद. तर फक्त औपचारिकता 37 धावा झाल्यात आणि 52 धावेचं टार्गेट होतं की टार्गेट एवढं मोठं नव्हतं. मात्र झालं काय की पहिला ओव्हरपासून सामन्यामध्ये शिरकाव करता आला आणि पहिला ओव्हरपासून संघ दबावाला बली पडला आणि खास त्यांचं सगळ्यात मोठं विकेट पडलं हर्षद धोंडेचं आणि तो बाद झाला आणि तिथनं धावाला खिंडार आली
आणि सामना गमवावा लागलाय. हार्ड लक. दोन्ही संघ सेकंड करा आणि मैदानाच्या बाहेर व्हा.